तयारी केली पाहिजे, जमीन कशी नांगरली पाहिजे, कोणत्या महिन्यात नांगरली पाहिजे, किती वेळा नांगरली पाहिजे, नांगरल्यानंतर कोणतं खत टाकायचं आहे, जे जीवामृत टाकायचं आहे ते कशा पद्धतीने टाकायचं आहे, त्याची सगळी माहिती आपल्याला ते देऊ शकतात. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी आपल्या ओळखीच्या पर्यावरणाकडे हा विषय करावा. हा दुसरा टप्पा आहे. टप्पा तिसरा काय आहे, मी जिथं राहतो तिथं मी आग्रह धरणार आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी सेंद्रिय शेतीतच खरेदी करेन. मी प्लॅस्टिक वापरणार नाही. जे जे शेतीला हानिकारक घटक, रासायनिक घटक जे आहेत ते मी टाळणार आहे. हा तिसरा टप्पा आपला असू शकतो. चौथा टप्पा आपला असू शकतो. तुम्ही आता आपण सगळे बहुतेक शहरात राहणारे आहोत. मी काय करू शकतो, तर शहरातही काही अशा संस्था आहेत ज्या संस्था आवश्यकता म्हणून ते शहरात आहेत, सोयीसुविधा म्हणून, पण प्रत्यक्ष काम करतात, शेतीसाठी काम करतात. आरतीसारख्या संस्था आहेत. आपण त्या संस्थेची मदत घेऊ शकतो. ग्रामीण भागामध्ये चूल वापरा, निर्धूर चूल वापरा याचा प्रचार आरती संस्था करते आहे. किंवा आमच्या परिसरामध्ये काही पशुवैद्यकीय डॉक्टर असतात, आपण त्यांना भेटू शकतो. त्यांना सांगू शकतो की आमचं उदाहरणार्थ दिवड गाव आहे, त्या गावात आम्हाला जनावरांचं आरोग्य शिबिर घ्यायचं आहे, जनावरांची तपासणी करायची आहे, तर तिथले डॉक्टर आम्हाला इथं मदत देऊ शकतात. कारण या गावात जे डॉक्टर आहेत त्यांना एक तर सवड नाही, नंबर एक. नंबर दोन, जर सवड असली तर तेवढी आत्मीयतेची भावना जी असते, मी नोकरी करतोय त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करीन, ही सगळ्यांकडे ही आत्मीयतेची भावना आहे का? नाही. ज्यांच्याकडे आत्मीयतेची भावना आहे ते पशुवैद्यकीय डॉक्टर चांगलं काम करतात, त्यांच्या मर्यादा पडतात. आणि म्हणून शहरातली आम्ही माणसं सपोर्ट सिस्टीम म्हणून तिथे काही पशुवैद्यकीय डॉक्टर्स आम्ही इथं आणू शकतो. किंवा या शेतीमध्ये जे पिकेल ते आम्ही शहरामध्ये विकत घेऊ, ते का आम्हाला सेंटर घेता येईल का, करून घेता येईल का, अशी व्यवस्था आपल्याला करावं लागेल. आपण शहरी कार्यकर्ते म्हणून आपण एवढं काम करू शकतो. भूमी सुपोषण करताना आपण काळजी घ्यायची आहे की कोणत्याही तऱ्हेचं रासायनिक खत आपण वापरणार नाही. जे जीवामृत आहे ते आपण वापरायचं आहे. जीवामृत करता येत, सोपी आयडिया आहे. करता येत नसेल, किमान तुम्ही गाईचं गोमूत्र आहे त्या जमिनीमध्ये फवारा, त्याचा चांगला परिणाम दिसतो. हे आपण सातत्यानं केलं तर एका अर्थाने आपला हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. आधी केलं आणि मग सांगितलं असं केलं तर एका अर्थाने भूमी सुपोषणाचा विषय आपल्यापासून सुरू होईल.